नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात आपल्या चारही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि व्हिडिओ स्वरूपात सुद्धा. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. वेळ न दवडता आपण चालू घडामोडीचा व्हिडिओ सुरू करू. 8 आणि 9 जुलै साठीचा आपण दररोज व्हिडिओ घेऊन येत असतो. एखाद दिवशी आपला व्हिडिओ आला नाही तर आपण 2 दिवसांचा मिळून एकत्र व्हिडिओ घेत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, विधानसभेत बार रूम मधील अश्लील नृत्य प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 कुणी मांडले? तर विधानसभेमध्ये हे पंकज भोयर यांनी मांडलेले आहे. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, हॉटेल आणि बार रूम मधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालणारे नवीन दुरुस्ती विधेयक 2026 कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन बी महाराष्ट्र. तर अशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कोणत्या कलमा अन्वये सार्वजनिक मनोरंजनासाठी परवाने देण्याचे अधिकार आहेत? तर कलम 33 नुसार हे परवाने देण्याचे अधिकार आहे. चौथा प्रश्न, नुकतेच मंजूर झालेले बार रूम मधील अश्लील नृत्य प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण विधेयक 2026 कोणत्या मूळ कायद्यात दुरुस्ती सुचवते? तर हे महाराष्ट्र पोलीस कायद्यामध्ये दुरुस्ती सुचवते. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर महत्वाची माहिती बघा, बार रूम मधील अश्लील नृत्य प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 हा चर्चेतला मुद्दा आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आणि अश्लील नृत्य प्रतिबंध विधेयक मंजूर झालेले आहे. विधेयक मांडणारे कोण आहेत? तर गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक विधान सभेत मांडलेलं आहे. तर याचा मुख्य उद्देश आहे हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रूम्स मध्ये असलेल्या नृत्यांवर बंदी घालणे आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणे. कायद्यात दुरुस्ती हे नवीन विधेयक महाराष्ट्र पोलीस कायद्यामध्ये सुधारणा आणि कडक तरतुदी सुचवते. परवाना अधिकार, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 33 सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम, संगीत आणि नृत्यासाठी परवाने देण्याशी संबंधित आहे. पाचवा प्रश्न बघूया, जागतिक बँकेच्या म्हणजे वर्ल्ड बँक ग्रुप अहवालानुसार सध्या भारताचे दरडोई उत्पन्न अंदाजे किती अमेरिकन डॉलर इतके आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, $2,650. तर जागतिक बँकेच्या अहवालात भारताचं दरडोई उत्पन्नाची आकडेवारी जाहीर झालेली आहे. दरडोई उत्पन्नामध्ये जागतिक बँकेनुसार भारताची दरडोई उत्पन्न अंदाजे $2,650 अमेरिकन डॉलर इतके आहे. तर दरडोई उत्पन्न रुपयांमध्ये जर सांगायचं झालं तर हे प्रमाण अंदाजे 2,62,752 रुपये इतके बनते. तर जागतिक बँक वर्ल्ड बँकेची स्थापना 1944 ला झालेली आहे. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC या शहरात अमेरिका या देशात आहे. ही जागतिक संस्था जागतिक स्तरावर आर्थिक विकासासाठी कर्ज आणि इतर मदत पुरवते. सहावा प्रश्न, फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत म्हणजेच नॉकआउट स्टेज मध्ये गोल करणारे इजिप्तचे सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरले आहे? तर हे ठरलेले आहे यासेर इब्राहिम. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. सातवा प्रश्न, विश्वचषकात सर्वाधिक 14 बाद फेरीचे सामने खेळण्याच्या मिरोस्लावा क्लोसचा जागतिक विक्रमाशी कोणत्या खेळाडूने बरोबरी केलेली आहे? तर लिओनेल मेस्सी यांनी याच्याशी बरोबरी केलेली आहे. आठवा प्रश्न, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत गोल करून जगातील सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा विक्रम नुकताच कोणाच्या नावावर नोंदवला गेला? तर हा नोंदवला गेलेला आहे ख्रिस्टियानो रोनाल्डो. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर फिफा विश्वचषक रेकॉर्ड्स याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. चर्चेतला मुद्दा आहे फुटबॉल विश्वातील नवीन ऐतिहासिक विक्रम झालेला आहे. इजिप्तचा विक्रम बघा, यासेर इब्राहिम याचं वय आहे 33 वर्ष 147 दिवस. हे फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल करणारे इजिप्तचे सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेले आहेत. तर मेस्सीची बरोबरी अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने विश्वचषकात सर्वाधिक 14 बाद फेरीचे म्हणजेच नॉकआउट सामने खेळण्याच्या जर्मनीच्या मिरोस्लावा क्लोसचा जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे. तर रोनाल्डोचा जागतिक विक्रम पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू, महान याला का म्हटलं जातं कारण रोनाल्डोला जगातला फुटबॉलचा देव म्हटलं जातं.
क्रिस्टियानो रोनाल्डो याने विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल करून जगातील सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. 9वा प्रश्न, नुकतेच निधन झालेले पद्मश्री पुरस्कार विजेते अभियंता गिरीश भारद्वाज यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असे आणि यांना ब्रिज मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं किंवा जात होतं. ब्रिज मॅन ऑफ इंडिया. तर गिरीश भारद्वाज ब्रिज मॅन ऑफ इंडिया. पद्मश्री हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांची ओळख भारताचे ब्रिजमॅन म्हणून किंवा सेतुबंधू म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागातील नद्यांवर जिथे पक्के रस्ते नव्हते तिथे 150 पेक्षा जास्त स्वस्त आणि टिकाऊ लटकते पूल सस्पेन्शन ब्रिज बांधून गावे मुख्य प्रवाहाशी जोडली. त्यांच्या या अतुलनीय सामाजिक आणि अभियांत्रिकी योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार 2017 ला दिलेला आहे. या प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. 10वा प्रश्न, फिफा विश्वचषकाच्या सलग 6 वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये म्हणजेच एडिशन मध्ये गोल करणारा जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू कोण ठरला आहे? फिफाशी संबंधित जास्त प्रश्न आहे आणि अर्थातच याचंही उत्तर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. 11वा प्रश्न, पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोने विश्वचषकात एकूण 11 गोल केले असून तो विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या जागतिक यादीत कितव्या स्थानावर आहे? तर हा 9व्या स्थानावर आहे. ऑप्शन सी. महत्वाची माहिती बघूया. क्रिस्टियानो रोनाल्डो फिफा वर्ल्ड कप रेकॉर्ड. चर्चेतला मुद्दा, क्रिस्टियानो रोनाल्डोचा आणखी एक महाविक्रम, सलग 6 आवृत्त्यांमध्ये गोल. रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत तब्बल 6 वेगवेगळ्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये सलग गोल करण्याचा अद्भुत जागतिक पराक्रम केलेला आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव फुटबॉलपटू आहे. एकूण गोलची संख्या, त्याने विश्वचषक स्पर्धांमध्ये आतापर्यंत एकूण 11 गोल नोंदवले आहे. जागतिक स्थान, या 11 गोलसह तो फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 9व्या स्थानावर पोहोचला आहे. 12वा प्रश्न, टाटा समूहाचे प्रमुख नोएल टाटा यांची कन्या माया टाटा यांच्याकडे ट्रेंडच्या कोणत्या दिग्गज फॅशन रिटेल चेनच्या डिजिटल मार्केटिंगचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे? तर वेस्ट साइड, ठीक आहे, या ट्रेंडचं नेतृत्व माया टाटा यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. आपल्याला माहितच आहे की झुडिओ, पॅन्टालून्स, मॅक्स आणि वेस्ट साइड हे टाटाचे ब्रँड आहेत, फॅशन रिटेल ब्रँड आहेत. 13वा प्रश्न, दरवर्षी 7 जुलै रोजी खालीलपैकी कोणते महत्वाचे दिवस जगभरात साजरे केले जातात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिन, जागतिक क्षमा दिन आणि जागतिक ॲलर्जी दिवस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. ठीक आहे. आणि जागतिक चॉकलेट दिन सुद्धा 7 जुलैला असतो. तर महत्वाची माहिती, चर्चेतील मुद्दा, कॉर्पोरेट जगातील नवीन नियुक्ती आणि महत्वाचे दिवस. तर माया टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी पडली. 7 जुलैला आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिन, समाजात शांतता, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. तर जागतिक क्षमा दिन, एकमेकांबद्दलचे राग द्वेष विसरून क्षमा करण्याचे आणि नातेसंबंध सुधारण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. तर राष्ट्रीय फॅशन दिवस व जागतिक ॲलर्जी दिवस, या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे. गडबड अशी झालेली आहे, 8 जुलैला राष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिन असतो. हा, थोडीशी दिन विशेष मध्ये गल्लत झालेली होती. तर 7 जुलैला आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिन असतो. 7 जुलैला जागतिक क्षमा दिन सुद्धा असतो. मात्र राष्ट्रीय फॅशन दिवस हा 9 जुलैला असतो, जो की आज आहे. आणि जागतिक ॲलर्जी दिवस हा 8 जुलैला असतो. ठीक आहे. तर या दोन गोष्टीची सुधारणा लक्षात घ्या, थोडीशी गल्लत होऊ शकते. माणूस चुकीचा पुतळा आहे, मात्र नेहमी चुकायचं नाही. पुढचा प्रश्न, 5 जुलै 2026 रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केलेला स्टार खेळाडू नेमार ज्युनियर कोण? नेमार ज्युनियर हा कोणत्या देशाचा सर्वकालीन सर्वोच्च गोल स्कोर म्हणजेच हायेस्ट गोल स्कोर आहे? तर हा आहे
फंबल झाला ब्राझीलचा, ऑप्शन बी. 15वा प्रश्न, भारतीय सैन्याच्या कठीण चाचण्या यशस्वीपणे पार केलेली उग्रम ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची काय आहे? तर ही आधुनिक रायफल आहे. ठीक आहे. किंवा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की भारतीय सैन्याच्या कठीण चाचण्या यशस्वीपणे पार केलेली आधुनिक रायफल किंवा पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली आधुनिक रायफल तिचे नाव काय आहे? तर तिचं नाव आहे उग्रम. चर्चेतले मुद्दे, फुटबॉल विश्वातील मोठी निवृत्ती आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान. तर नेमार ज्युनियरची निवृत्ती आपण बघितली, ब्राझीलचा महान फुटबॉलपटू. नेमार ज्युनियर याने 5 जुलै 2026 रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. त्याने आपले 16 वर्षाच्या कारकिर्दीत 130 सामन्यामध्ये ब्राझीलसाठी सर्वाधिक 80 गोल केले. त्याचे पदार्पण 2010 आणि निवृत्ती 2026 दोन्ही अमेरिकेच्या मेटलाईफ स्टेडियमवरच झाली. पेले यांच्यानंतर 4 वेगवेगळ्या विश्वचषकात गोल करणारा तो एकमेव ब्राझिलियन खेळाडू आहे. उग्रम आधुनिक रायफल DRDO आणि हैदराबादच्या द्वीपा डिफेन्स या खासगी कंपनीने अवघ्या 100 दिवसात ही पूर्णपणे स्वदेशी रायफल विकसित केली आहे. भारतीय सैन्यातील जुन्या इन्सॅस रायफलची जागा ही रायफल घेणार आहे. 7.62 into 51 मिलीमीटर कॅलिबर असलेल्या या रायफलचे वजन 4 किलोपेक्षा कमी असून तिची मारक क्षमता रेंज 500 मीटर आहे, म्हणजे अर्धा किलोमीटर पर्यंत आपण त्यानं गोळी मारू शकतो. तर